नमस्कार मंडळी, आपल्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आणि आपण हा व्हिडिओ थंबनेल टायटल तुम्हाला समजलं असेल तरी पण म्हटलं सांगूया की आपण ह्याला गेलेलो धूतपापेश्वर आपल्या गावी. सगळे व्हिडिओ तुम्ही ब्लॉग वगैरे सर्व बघितला असेल. तर तिथे आपल्याला वसंत ठाकूर म्हणजे नकसम्राट आणि नकलाकार असं त्यांना का बोलतात आणि त्यांच्यावर आपली काय भेट घडली, त्यांनी काय आपलं चांगलं एक म्हणजे एक चांगल्या काही गोष्टी सांगितल्या, परत एक काय काय विनोद पण आहेत त्याच्यामध्ये. सो ते सर्व बघण्यासाठी मी पूर्ण एक व्लॉगच पूर्ण बनवला त्यांचा, कारण तो मोठा होत गेला, ते बोलत गेले आणि मी थांबू शकत नव्हतो त्यांना, एवढं ते चांगलं बोलत होते. म्हणून मी तो एक ब्लॉग होत गेला तर म्हटलं एक त्यांचा सेपरेट ब्लॉग टाकूया आपल्या चॅनलवरती, आणि चांगल्या गोष्टींचा ब्लॉग तर आलाच पाहिजे. तर हा व्हिडिओ नक्की बघा तुम्ही पूर्ण, आणि कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये, आणि नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधव भगिनींना मातांना पण मराठीला आईला आई म्हणा, हिंदी बोला, राष्ट्रभाषा आहे, आणि परदेशमध्ये गेलं इंग्रजी असते. मग तुम्हाला एकच सांगतो की चांगली तब्येत ठेवायची असेल तर माझ्याकडे एकच औषध आहे, लावला कोरोना, कोकणात रोग नाही. माझं नाव वसंत गणेश ठाकूर असून मी रायगड जिल्ह्यातील कर्जत या गावचा रहिवासी आहे. शालेय शिक्षण संस्थांना मुंबईमध्ये आलो. मुंबई पैशाची खाणे, पुण्याला ज्ञान आहे, खेडेगावात म्हणून लहानपासून मी ओळखून होतो. शालेय शिक्षण संस्थान मुंबईमध्ये आल्यानंतर खूप मुंबई बघितली, लोकांचे कार्यक्रम बघितले, गणपती नवरात्र, बोरवली तो कल्याण पण पायाने प्रवास केला. आणि नंतर मग आपण काहीतरी मोठं व्हावं, मग मी चित्रकार झालो, नकलाकार झालो. लहान मुलांच्या शाळेत कार्यक्रम केले, बालवाडीपासून नंतर मराठी शाळा, हायस्कूल, कॉलेज, रोटरी क्लब, लायन्स क्लब, असे हजारो कार्यक्रम माझ्या मुंबईमध्ये, महाराष्ट्रात, भारतात झाले. नंतर मला कमी वाटलं, मग मी नखवाडवर सुरुवात केली. ही माझी नखं 35 वर्षाची तपश्चर्या आहे. 5 किलो वजन, 7 लाख रुपये मी खर्च केला. इंजेक्शन आणलं, दवा, मालिश, पिशवी घालायला लागते, फोटो बरंच काढले येते. आणि अशा ह्याच्यात मला बाळासने पहिलं माझी तारीख तर मला प्रसिद्धी दिली ती म्हणजे मार्मिकमध्ये. 30 वर्षावर माझी नखं एवढी लहान होती, त्या बाळासने माझे मार्मिकमध्ये प्रसिद्धी देऊन वरती हेडिंग दिलं, विश्वास ठेवा नखांची गाठ. नंतर गावस्करला भेटलो 30 वर्षापूर्वी. तर गावस्करने तारीफ केली, एवढी नखं वाटतात तुमची, सुरुवात केलेली आहे, बाळाचा आश्रम तुमच्याकडे आलेलं आहे. तर त्यांनी मला एक प्रमाणपत्र दिलं. ते इंग्लिशमध्ये कसं असतं ते जगात दाखवतो. सुनील गावस्कर इंग्लिश मिडियमचा, मराठी मिडियमचा. त्यांनी मला इंग्लिशमध्ये दिलं, मला वाचता आलं का बघा. गावस्कर त्याला माझे 3 इंच नखं म्हणून म्हणाले, पेशन्स इज अ ग्रेट व्हर्च्यू. Mr. Vasant Ganesh Thakur has lots of it sing the way. He has cultivated the growth of his fingernails. He has taken a lot of care and undergone plenty of hardship to maintain the length of his nails. Obviously cannot listen games. As a young active man, it must be a great sacrifice not to participate, and for this sacrifice and abundant patience, he should be given plenty of encouragement. I appeal on his behalf for that encouragement and help. I wish him well on his fingernails. Go from length to length. Yours faithfully, Sunil Manohar Gavaskar. ही त्याची ॲक्शन होती, अशी स्लिपची, पांढरी टोपी आणि अशी ॲक्शन असायची. ॲक्शन क्रिकेटपटू असेल, बाळासाहेबांची अशी होती. जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधव भगिनींना मातांना. तर आता 2 आवाज दाखवतो तुम्हाला. सिनेमात आवाज खोटे असतात, खरे नसतात. आपण म्हणतो की तिथे रडला कसा मुलगा, कावळा तिथे कसा गावरला, खोकळ तिथे कुठे झाडावर आहे, पण ते आम्ही डुप्लिकेट असे आवाज दाखवतो. मग लोक म्हणतात की वा छान आहे आवाज तुमचे. मग बघा तुम्हाला 2-4 आवाज झलक दाखवतो. कावळा ओरडायला लागला तर कसा ओरडेल बघा. मुलगा रडत लागला आता तो कसा रडतो बघा. 2 मांजऱ्यावर भांडतात तेव्हा आम्ही रात्री प्रत्यक्ष भांडण्यासाठी 1-1 तास पाठीमध्ये राहतो यांच्या. कसे ते भांडतात, फुकतात कशी, कुत्रा आल्याने कसे ॲक्शन करतात. ऑब्झर्वेशन पाहिजे. कुत्रा कुत्री, लांबचा कुत्रा,
झाडावर कोकिळी समजत नाही, कोकिळी झाडातून दाखवायचं आहे. मग त्यावेळेला कॅमेरा म्हणतात झाडावर आवाजाने करण्यात येतो. दादा कोणत्या सरकार गेलेले उरलं बरंच शूटिंग झालेलं असतं. मग आपण म्हणतो त्यांचा आवाज त्यांनी कसा काढला, तर आमच्या कलाकारांनी तो आवाज तो दुसऱ्या ह्याच्यात फेकला जातो. दादा कोणत्याचा आवाज दादाच, पण दादासारखं काढायचा प्रयत्न केला आला तर त्यांच्या तोंडात तो भरला जातो. निळू फुले काय वेगळाच आहे, याची ॲक्शन वेगळीच आहे. अमिताभचा बाण बदलाचा खोलीमध्ये, म्हणून अमिताभच्या जरा कुठेही दिसला तरी नमस्कार करायचा. कारण मराठी माणूस पूर्ण ताकदवान असतो. कलाकारांमध्ये नाटकामध्ये तर आपण एक नंबर आहोत. गंगाराम गावणकरांचं नाटक वस्त्रात बघितलं अक्कल काम करत नाही, असं काय काम केले तरी. त्याच्या सरपंचाची भूमिका चंद्र कांबळी, राजा मयेकर आणि मूळ लेखक निर्माता गंगाराम गावणकर आपल्या मालवणमधले आत्ता वारलेले. अशी माणसं फार कधी विवाह शिरवाळ होणार नाही म्हणजे सम्राट. मग अशा वेळेला निळू फुले वेगळं आहे. म्हणजे सांगण्यात लालू प्रसाद दोन को मुद्दा मतलब होतो आता तुम्हाला जरा बोलता करतो मी. माझे भाऊ इकडे आता हे त्यांच्या ह्याला एक विनोदात सहज सांगतो. एक लेडीजचा विनोद आहे एबीसीडीवर. पण आता आपण लगेच काय लेडीज मिळाली नाही तर आपण लेडीज असं समजून त्यांच्या तोंडातून बोलून घ्यायचं की बाबा एबीसीडीवर कसा विनोद असतो. तर मला हा 20 वर्षापूर्वीचा ॲटम संपूर्ण कॉलेजमध्ये बसवून मिळतो. एबीसीडी आल्याशिवाय मला इंग्रजी येत नाही, सारेगमशिवाय पेटी येत नाही, पडल्याशिवाय सायकल येत नाही आणि वाचन केल्याशिवाय बोलता येत नाही. मग अशा वेळेला हा एबीसीडीचा भाग आहे तो कसा असेल. एक कॉलेज की लड़की थी, बीमार कभी नहीं पड़ती थी, सीमा उसका नाम था, डिस्को डांस करती थी, इमाम में हमेशा लगाती थी, FYBA में पढ़ती थी, जीतू से प्यार करती थी, HM टिकड़ी हमेशा हाथ में पहनती थी, आई लव यू हमेशा कहती थी, जेके उसका पिता का नाम था, केरल में उसका भाई रहता था, LLB में पढ़ता था, एम्ब्रॉयडरी सीखना चाहती थी, NT रामाराव को जानती थी, ओम पुरी को भी पहचानती थी, पीने के लिए हमेशा थम्सअप मांगती थी क्योंकि ठंडा पीने की उनकी हमेशा आदत थी. आरटीओ के अंकल काम करते थे. एस हमेशा कहती थी, टीना उनकी सहेली थी, यूनियन बनाना चाहती थी, हमेशा पास रखती थी. WXY 510 नंबर की उनके पास गाड़ी थी. एक्समस को कॉलेज नहीं जाती थी, वाइसेल साड़ी पहनती थी. जेड का मतलब जेडपी ऑफिस में उनकी माँ नौकरी करती थी. आणि दोन आवाज दाखवले, दोन विनोद दाखवून आशीर्वाद देतो. ऑर्केस्ट्रामध्ये आम्ही कार्यक्रम करताना मला हिंदी बोलायला लागतं. महाराष्ट्रात मराठी, भारतात हिंदी आणि परदेशमध्ये इंग्लिश बोलायला लागतं. मग ही मराठी भाषा ही आईची भाषा आहे. आ म्हणजे आत्मा, ही म्हणजे ईश्वर. म्हणून मी तुम्हाला सांगतो की मराठीत बोला, मराठीत चाला, मराठीत घाला, शिव्या शाप नको. मम्मी पप्पा आई बाबा मला वाचवल्याच्या कोणा शब्दोशब्दी धन्यवाद म्हणून नको. थँक्यू थोडे थोडे राहू मराठीत आणि दारावर पाठी ऐटीत लावा रे, स्वाक्षरी करा रे मराठीत. भाषा कितीही शिका पण मराठीला आईला आई म्हणा. हिंदी बोला, राष्ट्रभाषा आहे आणि परदेशमध्ये गेलं इंग्रजी असते. हिंदी पण तरी सुद्धा इंग्रजी ही जरी भाषा जागतिक असली तरी ती मावशी आहे आणि मराठी भाषा आपल्या आईची मेन आहे. म्हणून संस्कृतपासून मराठी झालेलं आहे आणि मराठी भाषा उत्कृष्ट आहे. म्हणून सगळे लोक महाराष्ट्रात आले की मराठी भाषा शिकायला बघतात. चांगली तब्येत ठेवायची असेल, देवानं बघा 90 वर्षाचा टॉप, मग महाराज 99 वर्षाचे, माधुरी 58 वर्षाची. हे कसे राहतात? स्वतःच्या शरीराला जपणारी माणसं असतील तरच तुमची तब्येत चांगली राहील. मग तुम्हाला एकच सांगतो की चांगली तब्येत ठेवायची असेल तर माझ्याकडे एकच औषध आहे आणि ते म्हणजे कुठलाही खर्च न करता रोज पहाटे उठून 1 तास मॉर्निंग वॉक करायचा. पण मॉर्निंग वॉकचे काही प्रकार आहेत ना, त्याच्यात ॲड करा तुम्ही. 5 प्रकार आहेत माझ्याकडे, त्यातला कुठला प्रकार घ्यायचा तर तुम्ही ठरवा. डॉक्टरने न सांगता सकाळी स्वतःच्या मनाने शुद्ध वातावरण नियमितपणे फिरायला जातो, त्याला मॉर्निंग वॉक असं म्हणतात.
डॉक्टरने सांगितल्यानंतर आता नियमितपणे सकाळी तो फिरायला जातो, ज्याला वॉर्निंग वॉक असं म्हणतात. नवऱ्याने बायको सकाळी नियमितपणे फिरायला जातात, त्याला डार्लिंग वॉक असं म्हणतात. एखादा मुली सगळं पण इर्षेपट्टी फिरायला जातो, त्याला बर्निंग वॉक असं म्हणतात. आणि नवऱ्याने बायको सकाळी नियमितपणे फिरायला जाताना नवरा दुसऱ्या महिन्याकडे वाकून वाकून वळून वळून चोरून चोरून पाक मग सरळ फिरायला जातो, त्याला म्हटलं टर्निंग वॉक असं म्हणतात. त्यातला पहिला वॉक मस्त. बहुत सालों के बाद दो दोस्त अचानक भगवान शंकर के मंदिर में मिले. एक ने दूसरे का बोला क्या करते हो आप, तो दूसरे ने कहा रिटायर हो. भगवान के आशीर्वाद से 4 बेटे हैं और 4 बेटों को काम पर लगा दिया है. बहुत अच्छा, क्या काम करते हैं आपके 4 बेटे? बड़ा डॉक्टर है, दूसरा इंजीनियर है, तीसरा वकील और चौथा उसका तो नाम मत लो, वो कुछ पढ़ा लिखा नहीं है और हजाम बन गया. तुम्हारा बेटा हजाम, उसे घर से निकाल क्यों नहीं देते? पिताजी बोलते हैं सोचता तो हूँ निकाल दो पर क्या करूँ, उसी की कमाई पर तो घर चलता है ना. आता तुम्हाला तुम्ही देवाच्या दारात आलेला आहे. धोपेश्वर हे 900 वर्षाच्या पूर्वीपासून धोपेश्वर गाव आणि दूधपापेश्वर देऊळ आहे, स्वयंभू आहे ते देऊळ. आणि हे पुरातन आहे. त्या देवळाचा एक भूखंड कसा तयार केलेला आम्ही राजापूर तालुक्यातील धोपेश्वर गावचे सुप्रसिद्ध आहे श्री देवदूतपापेश्वर देवस्थान. हिंदुस्तान बाळासाहेब ठाकरे आहेत, शिवसेनेची शान. आणि माझे पती विनायकराव आहेत, जीव की प्राण. दत्ताला आवडते गाय, दत्ताला आवडते गाय, शंकरला आवडतो नंदी. बायकांना नवऱ्याचं नाव घ्यायला हवी असते संधी. जुन्यात बसले मी मेळ्यात, मेळ्यात बसून गेले मी पुण्यात, तिथून गेले मी शनिवारवाड्यात, शनिवारवाड्यात मस्तानीमाल, मस्तानीमालात गुलाबाचा वास. आणि वामनराचं नाव घेते मी तुमच्यासाठी खास. मंगळसूत्रामध्ये असल्या 2च वाट्या, एका वाटीमध्ये माहेरचा त्याग, दुसऱ्या वाटीमध्ये सासर ते स्वागत. आणि माधवरांच्या सुखाशिवाय देवापाशी मी काही नाही हो मागं. आजकाल उकाडेच संपले, बायकांचं कुंकू संपलं, पदर गेला, बांगड्या गेल्या. आता सारखा मोबाईल आणि 3-3, 4-4 जास्त मोबाईलवर कॉलेजचे तरुण मुलं रंगून गेलेले आहेत. कॅन्सर होतो सतत. कॅमेरा मोबाईल तुम्ही कानाला लावलात तर सतत तुम्ही टी व्ही बघा तर डोळ्याची वाट लागते, दर्शन घुसतं आतमध्ये. म्हणून दूरदर्शन म्हणजे दूर व्हा. तेच विषय, तेच कलाकार, दूरदर्शन मालिका वास्तव जीवनाकडे कोणी फिरकत नाही, विवाहांशी मात्र पुढे सरकतच नाही. आता आहे बघा, फोन म्हणाला लाईटला आपण दोघे बहीण भाऊ, दोघे म्हणून जनतेचा जमेल तसा जीव घेऊ. तुझे लोड शेडिंग तर माझी लाईन बिझी असते, जनतेला गणगणे मात्र खरंच खूप बिझी असते. शिक्षकांच्या मागे अवांतर कामाचं भूत, तर शिक्षक बनलं स्वच्छता दूत. सांगणाऱ्यांनी सोडल्या लाजा, आता म्हणतात कसे विद्यालय सोडून शौचालय मोजा. म्हणून नेहमी हसत राहा. जिंदगी में हरदम हंसते रहो, हंसना जिंदगी की जरूरत है. जिंदगी किस अंदाज में जियो कि आपको देखकर लोग के जिंदगी कितनी खूबसूरत है. चांद अधूरा है सितारों के बिना, गुलशन अधूरे बहारों के बिना, समुद्र अधूरा है किनारों के बिना, और जीना अधूरा है हास्य क्लब के बिना. स्माइल इज द बेस्ट टॉनिक इन लाइफ. आय विल टेक यू जर्नी. आयुष्यामध्ये नियमितपणे हसवणं शक्तीवर जवळ आहे. मला अशी वेळ सावडत नाही हो. नेहमी आनंदी राहायचं. नागडा जायचं, काय गुण आलोय. कोरोनाने आपल्याला 3 वर्ष दाखवून दिलं काय जगामध्ये आहे. आपण निमित्त होतो त्यावेळेला. सगळं बांधला, सगळं बंद, सगळं पॅक. मग अशा 10 जप चालू ठेवला. या कलियुगामध्ये नामस्मरणात ताकद आहे. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ, ओम नमः शिवाय, हर हर महादेव, गुरुदेव दत्त. हे सगळं नामस्मरण करत त्याला ताकद वाढली. आणि मग 3 वर्षांनी कोरोना निघून गेल्यावर मी कोरोनाचा अर्थ काय लावला, कोरोना कोकणात रोग नाही, बाहेरून एकदम बरे. हा विनोद तुम्हाला आवडतो का बघा. लेडीज जर हुशार असेल तर सगळं काही होतं. 17 वर्ष इंदिरा गांधी पंतप्रधानपद भोगलं, ताट मानेने उभ्या राहिल्या. एक बाई असून सुद्धा तिने संपूर्ण जगात आपलं नाव करणं, प्रियदर्शनी राष्ट्रमाता. म्हणून लेडीज घरात चांगली असेल, लेडीज सगळीकडे असेल तर कुठे कमी नाही, सगळ्या ठिकाणी चांगलंच होत असतं. म्हणून मला एक वाक्य लक्षात ठेवा की लेडीजवर तुम्ही विनोद करताना नेहमी चांगला विनोद करायचा. आता मी या लेडीजची तारीफ कशी केली बघा. संसारामध्ये बायको जर गोड बोलणारी असेल तर मात्र आयुष्याचा गुलाबजाम होऊ शकतो. संसारामध्ये बायको जर तिखट बोलणारी असेल तर मात्र आयुष्याचं खमंग लोणचं होऊ शकतं. आणि संसाराने नवरा किती गोड बोलणार असो, किती तिखट बोलणार असो, तो किती शांत स्वभावाचा असो, त्याच्या मात्र आयुष्याची कोशिंबीर अथवा खिचडी
किंवा दगडी पाट्याला वाटली चटणी खाऊ शकते. एके दिवशी नवऱ्याचं डोकं खूप दुखत होतं पण बायको डोकं दाबून देत होती. डोकं दाबता दाबता बायकोनं नवऱ्याला हळू आवाजात विचारलं की काय हो, मी असं म्हणते की लग्नाच्या अगोदर तुम्ही भाड्याचे खोली घेऊन त्यात एकटेच राहत होतात ना, मग अशा वेळी तुमचं त्यावेळी डोकं दुखायला लागलं असेल, तुम्ही कोणाकडून दाबून घेत होतात, कोण दाबून द्यायचं मला जरा कळेल का? नवरा बायकोला म्हणाला प्रश्न छान टाकलाय, आता माझं उत्तर छान आहे का बघ? नवरा बायकोला म्हणाला लग्नाच्या अगोदर माझी डोकेदुखी अजिबात नव्हती, तुझ्याशी माझं लग्न झाल्यानंतर मला माझी डोकेदुखी सुरू झाली. नवरा रॉक्स, बायको शॉक्स. ह्या ह्याच्यात बाई हुशार असेल की नाही हे तुम्ही ठरवा, असेल तर टाळी वाजवा, कारण बाई स्त्री थोड्याशी पत्नी अनंतकाळची माता असते. आपण तिच्या पोटी जन्म घेतो म्हणून आपण जग पाहू शकतो. म्हणून कुटुंबापेक्षा मोठ्या जगात कोणतेच नाही, वडिलांपेक्षा चांगला सल्लागार जगात कोणी नाही, आणि आईच्या सावलीपेक्षा जगामध्ये मोठा असा कोणी नाही. ज्याच्या घरात म्हातारपणे आईवडील राहतात तो जगातला सर्वात श्रीमंत माणूस. धनाने श्रीमंत होण्यापेक्षा मनाने श्रीमंत होणे केव्हाही अधिक चांगले असते. कारण मंदिरात कलशानं कळत जरी सोन्याचं चढवलेलं असलं ना, नतमस्तक मात्र देवाच्या दगडाच्या पायरीवरच टेकावे लागते. पहाटे उठा आणि मस्तपैकी निसर्ग कोकणातच असतो, गोव्यामध्ये असतो. मुंबईमध्ये आता काही मजा राहिली नाही, सगळी सिमेंटची घरं, वरून पूल, खालून भोगदा, काही समजत नाही कल्याणी आहे का डोंबोली आहे का ठाकूरदार का गिरगाव आहे का बोरोली आहे का अंधेरी आहे का, काही सगळं बदलतच चाललंय सगळं. म्हणून माणूस बदलतोय, मनातलं बदलत. म्हणून आपण नेहमी खेडेगावात येऊन मस्तपैकी जग ध्यान करणार. मुंबईसाठी नोकरीला जायचं पण खेडेगावाकडे लक्ष ठेवा. प्रेम करावं गुलाबाच्या फुलावर, प्रेम करावं तलवारीच्या पातीवर, प्रेम करावे महारोग्याच्या जखमेवर. बाबा आमच्याकडून शिका. खूप वाचन पाहिजे, बोलणं पाहिजे, आणि कामापुरतं बघा. कामाचं बोला, जास्त बडबड करायची नाही. चांगले कपडे घाला, चांगलं राहा, तर लोक तुम्हाला इम्प्रेशन पाडतील आणि लोक तुम्हाला मानतील. म्हणून बाळासाहेबांसारखे व्यंगचित्रकार पुन्हा होणार नाहीत, सचिनसारखा क्रिकेटपटू पुन्हा होणार नाही, लता मंगेशकरसारखी दिदी पुन्हा होणार नाही. म्हणून लतावर एकच स्विच, आपलं एकच वाक्य आहे, माझं एकच कविता आहे 4 ओळीत. लता नव्हे सरता धरून सरगंगा ही सरगाची, सरदनेतील गान कोकळा सरसम्राती धरतीची, भाग्यसरांचे काव्य शब्दांचे लता लाभली काळाला, बेसूर जीवन सुरेल बनले ताला लागला मार्गाला. असा लता दिदीची गाणी 40,000 भारतरत्न. सचिन लहान वयात भारतरत्न. बाळासाहेब कमी शिकले पण व्यंगचित्रात मास्टरी. 6वी पण बाळासाहेब शिकले, 7वीला त्यांना फी नाही देता आली, मग शाळेतून काढून टाकलं. आणि आता फी नाही काय नाही, फुकट सगळं. पण या मुलांनो तरी मुलं येत नाहीत. ह्या शाळा बदलतात, त्या शाळेत बदलतात, त्या शाळेत 25 तर त्या शाळेत 10. इंग्लिश मिडियम भरलेलं, कॉलेज भरलेलं, आणि मराठी शाळेतील मुलांची संख्या कमी कमी होते. म्हणून 6वी शिकलेले बाळासाहेब 12 भाषांचं ज्ञान आणि उत्कृष्ट व्यंगचित्रकार. आणि म्हणून बाळासाहेबांना इंद्रजसं बोलतात. त्याच बाळासाहेब माझं कौतुक केलं. विश्वास ठेवा नाही तर नखांशी गाठ, सामन्यामध्ये मार्मिकमध्ये. तर जग आहे, हे आहे तर जग आहे. म्हणून पहाटे उठा, व्यायाम करा आणि आपली तब्येत चांगली ठेवा. या कलियुगामध्ये कोण कोणाचा नाही, कुठला शब्द कधी वेडावाकडा ऐकायला लागेल, कोण कधी भडकेल, काही सांगता येईल. म्हणून गोड बोला, शांत राहा, मनामध्ये वाईट बोलू नका. निसर्ग हा मस्त आहे, तो कोकणातला निसर्ग आत्मसात करा. तर तुमच्या चॅनलसाठी मला आशीर्वाद देतो मी तुम्हाला. धन्यवाद. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात दे, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर. तुझे गोंडा मुखात अखंड राहू दे. आनंद कोटी ब्रह्मांड नायक श्रीमद राजाधिराज श्री भवानी शंकर दूत पापेश्वर मन हर रमादेव वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्ये सर्वदा. शुका सारिके पूर्ण वैराग्याचे वसिष्ठावरी ज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिका मान्यास नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. वासुदेव टेंबे स्वामी, हे माझे गुरु श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज, आणि हे सगळ्या जगाचे गुरु सिद्धत्त गुरु. असं यांना मी वंदन करून तुमच्या समोर छोटीशी झलक दाखवली.
आणि आता तुम्हाला देशासाठी जगायचं असेल तर कार्यक्रमाच्या शेवटी मी कुठे गेलो की राष्ट्रगीत म्हणून कार्यक्रम थांबवत असतो. तर आता तुम्हाला एक राष्ट्रगीत शेतीवर कसं असतं दाखवून थांबतो. जय हे जय हे जय 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 हे भारत माता की जय वंदे मातरम. वसंत गणेश ठाकूर, मुक्काम सोपेश्वर, तालुका राजापूर, जिल्हा रत्नागिरी, पिनकोड नंबर 416702, नागलाकार नखसम्राट चित्रकार. गेली 35 वर्षात गावाचे नका करणारा हा अवलिया आज आपल्याला धापेश्वरच्या बाजूच्या दत्त मंदिरमध्ये भेटला. म्हणून नेहमी प्रवास करा. प्रवासात माणसं चांगली वाईट भेटत असतात. प्रवासाने अनुभव येतो आणि बोलण्याची कला मिळते. जग पाहिल्यानंतर आपल्याला तरतरी येते, हुशारी येते. आणि मग एका जागेवर बसून टी व्ही बघत बसू नका. दूरदर्शनने दूर व्हा. थोडक्यात बातम्या बितम्या एक 5 ओव्हर मॅच बघा. हुशार माणसं पहिल्या पंक्तीला जेवायला बसतात, लक्षात ठेवा. शेवटच्या पंक्तीला काही शिल्लक राहत नाही. पण हाजीर तो वजीर. मग तुम्हाला धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र.